कमजाक तुमच्या गाड्यानं लावलंय शाक कोणी गावाची बघून कोणी गावाची बघून आमचा किंग मेकर अड्ड्यात आलाय साऱ्यांच्या गाड्या ठोकून आमचा किंग मेकर अड्ड्यात आलाय साऱ्यांच्या गाड्या आम्ही झालो आता कमजाक तुमच्या गाड्यानं लावलंय शाक कोणी गावाची बघून कोणी गावाची बघून आमचा किंग मेकर अड्ड्यात आलाय साऱ्यांच्या गाड्या ठोकून आमचा किंग मेकर अड्ड्यात आलाय साऱ्यांच्या गाड्या तुम्ही जो आता प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला चाललेला आहे. त्याच्यावरती हे जे आपण ट्यूटर आहे ते क्रिएट केलेलं आहे. जर तुम्हाला पण तुमच्या स्वतःचा अशा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल या चॅनलवरती न्यूज होती मराठी भाषेमधून. आता तुम्हाला काय करायचं हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की ते आपण कॅपकट ओपन केलेलं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन असेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि इथून तुमचा जो फोटो असेल जो आपण व्हिडिओवरती क्रिएट करणार आहे तो फोटो इथून तुम्हाला ना इथून ॲड करायचा आहे. तर इथून आपण हा फोटो इथून सिलेक्ट केलेला आहे. इथून फोटो ॲड केल्यानंतर इथून मला सिम्पली काय करायचं खाली रेशोज ऑप्शन मिळून जाईल आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि न पण सोर्स इथून बॉक्स सिलेक्ट करू बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करून दोन बोटाने हा फोटो सेट करायचा आहे. फोटो सेट झाल्यानंतर तुम्हाला खाली काय करायचं सिम्पली खाली तुम्हाला ओव्हरलेस ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. त्या इथे फोटोच्या पहिल्या इन्व्हिटायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरवरती क्लिक करायचं आहे. आणि बीट मोड आपण दिला आहे तो तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर इथं आपण बीट मोड ॲड केलेला आहे. बीट मोड इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीट मोडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि खाली थोडं इथं स्क्रोल केल्यानंतर हे तुम्हाला एक्स्ट्रा कोडोज ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून आपलं जे सॉन्ग असेल ह्या व्हिडिओचा तिथून तुम्हाला ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो फोटो असेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढं हे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची अशा ठीक आहे. नेल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं हा जो बीट मोड आहे ना त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत 1 2 3 अशा बीट आहेत. तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. तर पहिली बीट आपली कुठे चेंज होते बघूया. तर इथे आपण थोडं फोटो आल्यानंतर इथून ही बीट चेंज होते. तर इथून चेंज होते तर आपल्याला सिम्पली ह्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. आणि खाली इथं मला पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे. तर ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीटमध्ये मला स्प्लिट करत न्यायचा आहे. तर मी काय करतो इथून सर्व फोटो आहे ना बीट नॉसनं स्प्लिट करून घेतो. तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नॉसनं स्प्लिट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे हा जो आपला 2 नंबरचा फोटो आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ॲनिमेशन ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून कंबोच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल स्लिप अँड स्लाईड 2चा इथून स्लाईड करायचा. आणि त्याच्या पुढचा जो हा फोटो असेल त्या फोटो सिम्पली कंबोमधलाच स्लिप अँड स्लाईड 1चा तो एक स्लाईड करायचा आहे. आणि हेच 2 इफेक्ट असतील त्या पुढच्या 2 फोटोला रिपीट करायचे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो असेल त्या फोटो सिम्पली कंबोमधला डिस्टोराईटचं ते एक स्लाईड करून घ्यायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्ट्रेच आणि डिस्टोचा जो इफेक्ट असेल तो स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला हा जो आपला आहे ना डिस्टो आणि स्ट्रेचचा जो इफेक्ट असेल तो स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोचा सिम्पली आपल्याला आहे ना कंबोमधलाच स्लिप अँड स्लाईड 2चा जो इफेक्ट असेल तो स्लाईड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा तो एक स्लाईड करून घ्यायचा. आता आपल्याला त्याच्या पुढचा फोटो असेल त्या फोटो सिम्पली ना कंबोमधला डिस्टोराईटचा जो इफेक्ट असेल याचा स्लाईड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला डिस्टोर लेफ्टचा जो इफेक्ट असेल याचा स्लाईड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा तो एक स्लाईड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा तो एक स्लाईड करून घ्यायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा तो एक स्लाईड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा तो एक स्लाईड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो असेल त्या फोटो सिम्पली कंबोमधला झूम 1चा जो इफेक्ट असेल तो स्लाईड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधलाच डिस्टोराईटचा जो इफेक्ट असेल तो स्लाईड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधलाच हा जो आपला आहे ना स्लिप अँड स्लाईड 1चा इफेक्ट असेल तो स्लाईड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा जो इफेक्ट असेल तो स्लाईड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कंबोमधलाच डिस्टोराईटचा जो इफेक्ट असेल तो स्लाईड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला झूम 1चा जो इफेक्ट असेल तो स्लाईड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला डिस्टोराईटचा जो इफेक्ट असेल इथून स्लाईड करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचा.
पुन्हा आपल्याला त्याच्या पुढे सिम्पली कंबोमधला झूम वनच्या इथून एक स्लाईड करायचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फूड असेल त्या पुढं सिम्पली आपल्या कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा जो इफेक्ट असेल यातून स्लाईड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढं सिम्पली कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा जो इफेक्ट असेल यातून स्लाईड करायचा आणि बरोबर नवरती क्लिक करायचं. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढं आहे ना कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा जो इफेक्ट असेल यातून स्लाईड करायचा आणि पुन्हा आपल्याला त्याच्या पुढं तोच इथून एक स्लाईड करायचा स्लिप अँड स्लाईड 1चा आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फूड असेल त्या पुढं सिम्पली कंबोमधला स्ट्राईट अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल यातून स्लाईड करून बरोबर नवरती क्लिक करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फूड त्या पुढं सिम्पली इनमधला ऊसचा जो इफेक्ट असेल यातून स्लाईड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढं सिम्पली इनमधला क्रॉस ओपनचा इथे बॅक स्लाईड करून घ्यायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फूड त्या पुढं सिम्पली इनमधला अनफोल्ड जो इफेक्ट असेल यातून स्लाईड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा हा फूड असेल त्या पुढं सिम्पली इनमधला व्हायब्रेटिंग पॅनलचा जो इफेक्ट असेल यातून स्लाईड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फूड आहे त्या पुढं सिम्पली इनमधला रॉक व्हर्टिकल इथं बॅक स्लाईड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फूड आहे त्या पुढं सिम्पली ना कंबोमधला डिस्टोराईडचा इथे बॅक स्लाईड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फूड आहे त्या पुढं सिम्पली कंबोमधला झूम वनचा इथे बॅक स्लाईड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फूड आहे त्या पुढं सिम्पली कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल त्याला स्लाईड करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फूड असेल त्या पुढं सिम्पली कंबोमधला डिस्टोर अँड स्ट्रेचचा जो इफेक्ट असेल त्याला स्लाईड करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचा. येथून हे सर्व फूडून इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आपल्याला आता पहिल्यांदा यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला खाली इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल. आपल्याला त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून हे तुम्हाला इंट्रो अँड आउटड्रॉमध्ये यायचं. अशा प्रकारे यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा तो इथून स्लाईड करायचा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल हा जेवढा आपला पहिला फूड आहे तेवढीच ठेवायची. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल ती. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 3 सेकंद आहे तिथला पुढे जिथं आपण स्पीड केला तिथे यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली रेट्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर मग एक इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंगचा तो इथून स्लाईड करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचा आहे. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली हा जो आपला 3 सेकंद जेवढा फूड आहे तेवढीच ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची. त्याच्यानंतर हाच इफेक्ट आपल्याला डुप्लिकेट करायचा. डुप्लिकेट केल्यानंतर ह्याच्या इफेक्टची हा जो इफेक्ट असेल तो सिम्पली आपल्याला 9 सेकंदाच्या तिथला पुढून त्याच्या मागच्या पुढला ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची. अशा ठीक आहे इथे आपण ठेवली तशा वगैरे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 10 सेकंद आहे तिथला पुढे जिथं आपण स्पीड केला तिथे यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून स्लिकच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा तो इथून स्लाईड करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचा आहे. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली हा जो आपला 10 सेकंद जेवढा पुढे तेवढी ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करायचं. व्हर्टिकल तुमच्या फोटो असेल इथून ॲड करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 14 सेकंद आहे तिथला पुढे जिथं आपण स्पीड केला तिथे यायचं आहे आणि व्हिडिओवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सेकचा तो इथून स्लाईड करायचा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली 14 सेकंदाच्या पुढोपासून शेवटच्या पुढोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 14 सेकंद तिथला पुढे तिथेच पुन्हा थांबायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करू तर मग सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा तुम्ही स्लाईड करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 14 सेकंदाच्या पुढोपासून शेवटच्या पुढोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्ट ऑप्शन दिलं आहे त्यावरती क्लिक करायचा आणि इथं तुमचं जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल अशा प्रकारे.